नमस्कार मित्रांनो. नोव्हेंबर महिन्यामध्ये वृषभ राशीने बरीचशी आर्थिक तंगी अनुभवलेली असेल आणि त्यामुळेच त्याबरोबरचे येणारे स्ट्रेससुद्धा तुम्ही अनुभवलेले असतील. आरोग्याच्या संदर्भातल्या त्रासांनी सुद्धा डोकं वर काढलेलं असेल. अर्थात डिसेंबर महिन्यामध्ये मात्र तुम्ही या सर्वांपासून बाहेर पडत आहात. आर्थिक गोष्टीमुळे जे काही ताणतणाव होते त्याच्यामधून बाहेर पडणार आहात. आर्थिक संदर्भात काही चांगलं इन्कमसुद्धा तुम्हाला होणार आहे. अर्थात गुरुचा जो बदल आहे हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गुरु जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे, हा दिनांक 5 डिसेंबर नंतर वक्री होऊन तुमच्या द्वितीय स्थानामध्ये येणार आहे. याचप्रमाणे लाभ स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे तो सुद्धा मार्गस्थ झालेला आहे. इतर जे ग्रह आहेत त्यांचे सुद्धा जे प्रभाव परिणाम आहेत हे वृषभ राशीवर डिसेंबर महिन्यात कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र हा तुमचा षष्ठेत सुद्धा आहे. सप्तमातून तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 20 तारखेनंतर. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे गुरु हा तुमच्या तृतीय स्थानातून द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे 5 तारखेला. याचप्रमाणे तुमच्या 8व्या स्थानामध्ये रवी, मंगळ, शुक्र आणि बुध यांचं सुद्धा भ्रमण असणार आहे. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरच्या महिन्यामध्ये काळजी करू नका. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे मोठे त्रास, ताणतणाव दिसून येणार नाही. ती गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. अर्थात या महिन्यामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. त्यामुळे कदाचित थोडासा मानसिक तणाव तुम्हाला जाणवू शकेल. त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या संपूर्ण दिनचर्येवरती होणार नाही संपूर्ण महिन्यामध्ये. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला अशा प्रकारचे काही लक्षणे दिसली तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं मात्र थोडंसं गरजेचं ठरेल, कारण रवी मंगळाचं भ्रमण तुमच्या अष्टम स्थानामध्ये होणार आहे. अर्थातच हा संपूर्ण महिना थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, मात्र कामं तुमच्या मनाप्रमाणे होतील. त्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण ते चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण आहेत वृषभ राशीकरता. पहिला जो ग्रह आहे तो बुध. हा बुध तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे, जो तुमच्या षष्ठ, सप्तम आणि अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आणि जो लाभेश आहे गुरु, हा गुरु तुमच्या तृतीय स्थानामधून द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे वक्री होऊन दिनांक 5 तारखेला. आणि राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह राजयोगकारक ग्रह शनी, हा शनी तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करण्याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मार्गी झालेला आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तर हा तुमचा अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. सुरुवातीला सांगितलं ज्याप्रमाणे की आर्थिक तंगी जी तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये अनुभवली असेल त्याच्यामधून तुम्ही बाहेर पडत आहात. आर्थिक संदर्भात नवीन नवीन उत्पन्नाची साधनं तुमच्या समोर येतील. तुम्ही मांडलेले अंदाजसुद्धा खरे ठरतील. तुमची जी येणी होती ती सुद्धा सहजपणे येऊ शकतील. म्हणजे अडकलेली कामं आर्थिक संदर्भात किंवा लाभाच्या संदर्भातले हे या संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये अगदी सुरळीतपणे तुमच्यासाठी येऊ शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये जर का तुम्ही काही ट्रेडिंग केलेली असेल तर त्याचे सुद्धा काही चांगले आउटपुट किंवा इन्कम हे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये निश्चितच जाणवेल. नवीन जर का तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तरी सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. अर्थात ही गुंतवणूक लॉंग टर्ममध्ये असणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य किंवा फॅमिली हॅपीनेस नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे रवी, हा तुमच्या सप्तमातून अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 16 तारखेला. तुमच्या चतुर्थामध्ये केतूचं सुद्धा भ्रमण आहे. तर खास करून घरातील जे व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर जे इंटरॅक्शन असेल ते बऱ्याच प्रमाणात चांगलं राहील. घराचं वातावरण सुद्धा चांगलं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हे खास करून या महिन्याच्या म्हणजे डिसेंबर महिन्याच्या 16-17 तारखेच्या आधी उरकून घ्या. म्हणजे नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल, वास्तूमध्ये काही रेनोव्हेट करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. जवळजवळ 16-17 तारखेच्या आधी केलं तर उत्तम होईल. घरातल्या ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून या महिन्याच्या 17-18 तारखेनंतर त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी डोकं वर काढू शकतील. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर संपूर्ण महिन्यामध्ये घरगुती जे स्वास्थ्य आहे किंवा फॅमिली हॅपीनेस हे व्यवस्थित राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे रिलेशनशिप आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील किंवा लव्ह लाईफ कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, हा बुध तुमच्या षष्ठ, सप्तम आणि अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. महिन्याच्या बऱ्याच कालावधीपर्यंत तोच तुमच्या सप्तम स्थानातच राहणार आहे. तर गेल्या साधारण काही 10-15 दिवसामध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या 7-8 दिवसामध्ये तुम्ही अनुभवाल, जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या मोठ्या कारणामुळे
विवाद म्हणा किंवा तू मैमी ज्याला ज्याला आपण चहाच्या कपातले वादळं म्हणतो, असे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम हा तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही, काळजी करू नका. उलटपक्षी जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायचं असेल, तर हा महिना तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना चांगला राहील. मात्र आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे जर का तुम्हाला संकेत किंवा सिग्नल दिसले, तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं सुद्धा गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना व्यवस्थित राहील, काळजी करू नका. तुम्ही जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याला अपेक्षित यश निश्चितच मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की महत्त्वपूर्ण बरेचसे ग्रह हे तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत आहेत. रवी, मंगळ, बुध आणि शुक्र. खास करून 2 जे पुरुष ग्रह आहेत रवी, मंगळ हे तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. तर तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यावर गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल की वादविवादाचे थोडेफार प्रसंग निर्माण झाले असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास याने सुद्धा डोकं वर काढलेलं असेल. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. खास करून या महिन्याच्या 17-18 तारखेनंतर तुम्ही बऱ्याच प्रमाणात या सगळ्या जे त्रास आहेत, खास करून वैवाहिक जीवनाबद्दल किंवा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात, याच्यामध्ये तुम्ही बाहेर पडत आहात. काळजी करू नका. उलटपक्षी ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहे, ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजेच विवाह जुळून येणं, अपेक्षेप्रमाणे स्थळं येणं, साखरपुडा होणं किंवा एंगेजमेंट होणं, अशा प्रकारच्या काही घटनासुद्धा, घडामोडीसुद्धा तुम्हाला दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भात गोष्टी कशा प्रकारच्या राहतील. जसं की तुमच्या दशम स्थानामध्ये राहू जो ग्रह आहे तो भ्रमण करतो आहे आणि राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश जो आहे शनी हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर काळजी करू नका. शनी जो जवळजवळ गेल्या 2.5-3 महिन्यापासून वक्री होता तो आता मार्गी झालेला आहे. त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात जास्त प्रमाणात तुम्हाला काम करावं लागत होतं, मेहनत करावी लागत होती, त्याचा आउटपुट चांगलं मिळत नव्हतं. या महिन्यापासून मात्र गोष्टी बऱ्याचशा सुरळीत राहतील. म्हणजे तुमचं जे काम तुम्ही जे केलेलं आहे कार्यक्षेत्राच्या संदर्भात, त्याच्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा तुम्हाला सुरळीतपणे मिळू शकतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये नजरेत भरण्यासारखा परिणाम हा तुम्हाला आर्थिक संदर्भात निश्चितच मिळणार आहे. इथे 2-3 गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या अष्टम स्थानामध्ये बरेचसे ग्रह येणार आहेत जवळजवळ 14-15 तारखेनंतर. तर त्या अन्वये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग निर्माण होतील तर त्या संदर्भात काळजी घेणं, सतर्क राहणं, अलर्ट राहणं थोडं गरजेचं राहील. खास करून ज्या महिला वर्ग आहेत म्हणजे वृषभ राशी ज्या महिला वर्ग आहेत त्यांनी थोडंसं लक्ष द्या. तुमचे जे इनलॉज असतील किंवा सासरकडची ज्या मंडळी असेल त्यांच्यावर थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. प्रलोभनाच्या मागे लागू नका. झटपट श्रीमंतीचा मार्ग किंवा रिस्क घेऊन केलेल्या गोष्टी या गोष्टी मात्र या संपूर्ण महिन्यामध्ये अजिबात करू नका किंवा तशाच प्रकारचं वातावरण हे तुमच्या समोर तयार होईल. ते जाळं असेल किंवा ट्रॅप असेल तुमच्यासाठी तर त्याच्यामध्ये फसू मात्र अजिबात नका. सरळ सरळ चाला. असंही जर का पाहायचं झालं तर ग्रह तुम्हाला उत्तम प्रकारे लाभ देणार आहे. त्याच्यामुळे अतिरिक्त लाभाच्या मागे जाऊ नका. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 6 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो तुमच्या तृतीयात भ्रमण करेल त्याच्यावर सप्तमातील जो बुध आहे हा त्रिकोण योग करणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार आर्थिक संदर्भातले तुम्ही या दरम्यान करू शकता. वैवाहिक जोडीदारावर बाहेर खेळला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. कागदोपत्री व्यवहार. यानंतर आपण चर्चा करू दिनांक 7 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे त्याबरोबर तुमच्या लाभातला जो शनी आहे हा त्रिकोण योग करणार आहे. अर्थात तुमचे प्रलंबित जे लाभ असतील किंवा प्रलंबित जी कामं असतील ती कामं या दरम्यान म्हणजे दिनांक 7 तारखेला पूर्ण होण्याची संभावना अतिशय उत्तम आहे. दिनांक 8 तारखेला होणारा योग मात्र विशेष आहे. तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणारा जो मंगळ आहे त्याच्याबरोबर तुमच्या लाभातला जो शनी आहे हा दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. म्हणजे मंगळाची 4थी दृष्टी शनीवर आणि शनीची 10वी दृष्टी ही मंगळावर असणार आहे. हा योग थोडा महत्त्वपूर्ण आणि अशुभ फलदायी सुद्धा आहे खास करून आरोग्याच्या संदर्भात. जी मी मगाशी गोष्ट सांगितली लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे प्रसंग हे या दरम्यान येऊ शकतील. फसवा थोडासा योग आहे कारण हा जो भाग आहे हा भाग जीवनाच्या इतरही कुठल्या गोष्टीमध्ये घडू शकतो. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. मुळामध्ये आरोग्य आणि अर्थ म्हणजे पैसा या संदर्भात या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील.
दिनांक 10 तारखेला बुध आणि हर्षलचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दोघांचा प्रतियोग पती पत्नीमध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, त्याच्यावर तुमच्या लाभस्थानातला जो नेपच्यून आहे, हा प्रतियोग करणार आहे. अर्थात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स येऊ शकतील, ज्याला आपण अंतःप्रेरणा असं सुद्धा म्हणतो. तर अंतःप्रेरणेच्या हिशोबाने सुद्धा तुम्हाला काही चांगल्या अशा गोष्टी दिसतील किंवा असे काही विचार येतील की जे भविष्यकालीन योजनांसाठी तुमच्यासाठी फायदेशीर असतील. यानंतर दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करेल, त्याच्याबरोबर लाभातला जो शनी आहे, हा केंद्रयोग करणार आहे. हा सुद्धा दृष्टी अधिष्ठितच असणार आहे योग. या दरम्यान आर्थिक संदर्भामध्ये थोडीशी काळजी घ्या. आर्थिक संदर्भामध्ये तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता थोडीशी जास्त राहील. या संदर्भामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 24 तारखेला लाभातला नेपच्यून आणि अष्टमातला जो शुक्र आहे, हा परत केंद्रयोग करणार आहे. फसलं जाणं, फसवलं जाणं, अशा प्रकारचे काही अनुभव किंवा तशा प्रकारचे काही परिस्थिती निर्माण होईल, तर अलर्ट राहणं, सावध राहणं गरजेचं राहील. दिनांक 30 तारखेला बुध आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि जो शनी तुमच्या लाभात भ्रमण करेल, दोघांचा जो केंद्रयोग आहे, या दरम्यान कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं आणि हेवी लॉसेस सहन करणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती दिनांक 4 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती दिनांक 20 तारखेला आहे. खास करून पौर्णिमा आणि अमावस्येच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. आपण थोडेसे जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. बाकी जर का सांगायचं झालं तर बरंचसं जे ग्रहण आहे वृषभ राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे. आर्थिक संदर्भातल्या गोष्टी मार्गी लागणार आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या रिलेशनशिपमधल्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडीशी धावपळ होईल, अर्थात ती पॉझिटिव्ह असेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीकरता डिसेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.